आपण आता सँडविच बनवणार आहेत, तर मी त्याच्यासाठी छान मस्त अशी भाजी तयार करून घेते. जिरे टाकलेत मी पहिल्यांदा. आता त्याच्यामध्ये आपण हा कांदा टाकूया. मी उभा चिरून घेतलेला आहे. आता हा थोडासा परतून घेऊयात आपण. मी काय केलेलं आहे, हे मटार आणि मटकी थोडीशी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये काय केलेले आहेत, मी गाजराचे असे गोल 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 आडवे काप करून घेतलेत आणि मिरची. आपण आता हे साहित्य सगळं मी चिरून घेऊन एकत्र केलेलं आहे. आता आपण काय करणार आहेत, हे सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहे. आता हे कांद्यामध्ये आपण तेलामध्ये मस्त असं छान फ्राय करून घेऊया. मी 2 चमचे तेल टाकलेले आहे कढईमध्ये आधी. आता मी याच्यामध्ये 1/2 चमचा हळद टाकलेली आहे आणि 1 छोटा चमचा लाल तिखट टाकते मी. लाल मी काय केलेलं आहे, याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या चिरून घातलेल्या आहेत. त्याच्यामुळं मी थोडंसंच लाल तिखट टाकलेलं आहे. आपल्याला हे उसळ, मटकी, वाटाणा, टोमॅटो असे भरपूर प्रोटीनचे साहित्य याच्यामध्ये आहेत. आणि याच्यामुळं काय होतं, आपलं डाएट जरी असेल तरी आपल्याला हे जी रेसिपी आहे ते आपण करू शकता डाएट असलेल्या लोकांनाही. त्याच्यामुळं आपल्या शरीराला पण छान फायदा होतो. आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे. आता टोमॅटो थोडे परतले की आपण याच्यामध्ये थोडंसं साखर आणि मीठ घालूयात. आता आपण काय करणार आहे, 1/2 चमचा मीठ घातलेलं आहे. तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता आणि अर्धा चमचा साखर थोडीशी घातलेली आहे. आता मी याच्यामध्ये काय करते, 1-2 चमचे टोमॅटो सॉस टाकते आणि याच्यामध्ये मी 1 चमचा मेयोनीज टाकते. वेगळं आपण मिक्स करून घेऊया आणि शेवटी आपण याच्यावर कोथिंबीर टाकणार आहे. आता एक कोथिंबीर, पाव वाटी मी कोथिंबीर याच्यामध्ये टाकलेली आहे. आता हे आपण हलवून बंद करून घेऊया. मैत्रिणींनो, आपण काय केलेलं, आता हे मी ब्रेड घेतलेले आहेत, ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. आता आपण याच्यावर काय करणार, आधी टोमॅटो आपलं शेजवान चटणी ना ते मी याच्यावर टाकून घेते. आता आपण मैत्रिणींनो काय करणार आहे, ही जी भाजी केली की नाही, मटकी, गाजर, मिरची, टोमॅटो, कांदा ही सर्व घालून जी भाजी केलेली ते आपण याच्यावर टाकणार आहे. आता 2 ह्याच्यावरच टाकायची आणि राहिलेले 2 वरून ठेवता येतात. तर मी जास्त प्रमाणात भाजी घालते, त्याच्यामुळं मुलांना छान असं. आता आपण काय करणार आहेत मैत्रिणीनं, हे जे आपण भाजी घातलेली आहे ह्या ब्रेडवर, ब्रेडचे जे आपण स्लाइस घेतलेले त्याच्यावर, आता याच्यावर आपण कोथिंबीर टाकूयात. आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आणखीन टोमॅटो सॉस टाकू शकता, पण मुलांना नको आहे आता. त्याच्यामुळं मी आता हे जे आपण शेजवान चटणी लावलेली आहे ब्रेड, त्याच्या आत काय करणार आहे, त्याच्या अगोदर आपण हे मी काय केलेले चीजचे स्लाइस आणलेले आहेत ते मी याच्यावर असे छान ठेवणार आहे. आता हे जे स्लाइस आहेत की नाही, आपण ह्याला कवर करून घेऊयात. आणि हे मी माझ्याकडं सॅलड मेकर आहे, त्याच्यावर मी काय करते, हे दोन्ही ब्रेड ठेवून देते. मैत्रिणी, मी काय केलेलं आहे, हे सँडविच मेकर आहे ना, ह्या सँडविच मेकरवर मी दोन्ही ब्रेड आपले ठेवलेले आहेत. आता हे जास्त फिट बसेलच. हां, मी आता काय करते, चालू करते. ज्यावेळेला हे मेकर जे आहे ते ज्यावेळेला होईल रेडी, त्यावेळेला ग्रीन लाईट लागेल. तर आपण आता हे सँडविच करायला आपण ठेवलेले आहेत. छान मस्त खमंग असे छान सँडविच तयार होतात. तर आपली इकडची दुसरी लाईट लागलेली आहे, आपलं तयार झालेलं आहे. आता आपण हे बंद करणार आहे आणि मस्त छान वास यायला मैत्रिणी. वाह,
सुरेख असे आपले छान सँडविच तयार झालेले आहेत. वा मस्त. आता आपण याला काढून घेऊया. छान आता आपले मस्त असे 2 सँडविच तयार झाले आहेत. अरे वा छान, खूप सुंदर वास यायला मैत्रिणी, खूप सुंदर. मुलंही आवडीनं आणि पटकन संपवतील असे छान आपले सँडविच तयार झालेले आहेत. आपले छान सँडविच तयार झाले. तर आता आपण काय करूया, याला ऑलरेडी कट झालेले आहेत तरी आपण थोडंसं हे करून कट करून घेऊया. जर तुमच्याकडं लोणी असेल लोणी टाका, तूप असेल तूप टाका. मी जरा मुलांना शेजवान चटणी पाहिजे होती म्हणून मी याच्यामध्ये बघा मस्त. वा काय सुंदर छान असं वास पण यायला आणि मस्त झालेले सँडविच आहे. खूप सुंदर भाजी चीज पण. तर अशा प्रकारे आपण काय केलेले मस्त असे मटकी सगळे छान असे पदार्थ, गाजर, जर तुमच्याकडं बीट किंवा बीट बीन्स वगैरे सगळे जे असतील जे फळभाज्या ते काय करा तुम्ही थोडेसे ह्याच्यामध्ये टाकून हलवून घेऊ शकता. मैत्रिणींनो आपण आत्ता बघितलं की चीज टाकलेलं बघितलं आहे. आता आपण काय करूया तसंच पनीर टाकलेलं बघूया. आता आपण काय केलेलं आहे, हे मी शेजवान चटणी टाकलेली आहे. आता ही ब्रेडला आपण लावून घेऊया. आता काय करणार आहे मैत्रिणींनो, मी काय केलेलं आहे, बटर आहे हे, मी बटर पूर्णपणे ह्या ब्रेडला लावून घेते. दोन्ही ब्रेडला आपण अशा प्रकारे हे बटर लावून घेऊया. आता आपण काय करूयात, असंच मस्त छान अशी याच्यावर भाजी घालून घेऊयात. हे जे माझ्याकडे की नाही छान असं पनीर आहे, ते पनीर आपण याच्यावर खिसून घालूयात छान. छान मस्त असा पनीरचा आपला हे सँडविच तयार होते. आता आपण याच्यावर काय करूया, थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे जे बटर लावलेले आहेत आपण स्लाइस याच्यावर ठेवूया आणि हे आपण सँडविच मेकरमध्ये गरम करून घेऊया. काय करणार आहेत आता, सँडविच मेकरमध्ये हे ठेवलेले आहेत आपण. मस्त आपले छान सँडविच हे पनीर आणि बटरचे लावून तयार होणार आहे. आता ह्याला 2 ते 3 मिनिटात आपलं तयार होईल. तर अशा प्रकारे आपलं काय झालेलं आहे, हे पण मस्त असे छान बटर लावल्यामुळं वरच्या साईडला थोडेसे हे झालेले आहेत बघा, खूप छान झाले. हे पण पनीरचे आपले सँडविच मस्त झालेले आहेत. वा गरम गरम छान. आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया. तर मस्त हे आपले छान असे सँडविच छान मस्त तयार झालेले. बटर लावल्यामुळं कडकपणा आलेला आहे वर. आता हे पण बघा कट केलेलं, खूप छान पनीरचे मस्त असे छान. आहा हा हा हा, काय सुंदर असे छान आपले हे सँडविच तयार झालेले बघा, खूप सुंदर. बघा मैत्रिणींनो, तुम्ही करून बघा
खूप सुंदर छान असे मस्त आपले हे सँडविच, त्याच्यातलं पनीर वगैरे चीज. जर तुम्हाला हे जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा. थँक्यू.